माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरली खुशी बघा तुम्ही एकदा. भारी वाटन ना हो मला. इतक्या दिवसापासून मेहनत केली. मला नोटिफिकेशन दिसलं, टेक्स्ट मेसेज पडलेला होता, पेमेंट क्रेडिट झालेलं. आमचा कमबॅक एवढा भारी झालाय. न्यूज काय भारी असणार आहे तुम्हाला माहिती आहे का? खूप सारी खुशी झालेली आज मित्रांनो. आमचं आज आलेलं पेमेंट. झोपेतून उठल्या डॉलर पण चेक करत होतो किती आले म्हणून. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजची सकाळ पाहू शकतात कसली सुंदर आहे आणि आज सकाळपासून मी व्हिडिओ सुरू केलेला आहे. पहा आमचं गाव किती छान आहे. गावचं वातावरण सकाळ सकाळचं एकदम भारी असते. आणि विशेष म्हणजे आज मी लवकर उठल्यामुळं आज मला सगळं आवरलंय आणि आंघोळ वगैरे झाली. त्यामुळे मला व्हिडिओला मी सुरुवात करणार आहे. आणि आमचे हे गेलेले व्यायाम करण्यासाठी. आमचे पिल्ले असे सकाळी 6 वाजल्यापासून उठून बसलेत. बघा कसा उठून बसलेला आहे सकाळी 6 वाजल्यापासून. आणि आमच्या चिवला तर आज काय शाळेला सुट्टी म्हणलं ना आम्ही दिवसभर झोपत असतात, असंच पांघरुणात लोळत असतात. बघा कशी झोपली. आणि उठायचं तर काय नाव घेत नाही. आणि आज सकाळचे इतके भरपूर सारे काम आहेत. आता ते काम सगळे आवरायचे आहेत. त्याआधी म्हणलं व्हिडिओला सुरुवात तर मीच करणार आहे. आमची आहू म्हणतात तुला व्हिडिओ काय जमत नाही जास्त, पण मी काय करणार आहे आज हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. सकाळची सुरुवात छानशा पहिल्या तर देवपूजापासून सुरू झाली. देवपूजा केली तर मला भारी वाटतंय. सकाळ सकाळी माझी सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ वगैरे झाली तर मी सुरुवातीला देवपूजा करते. काढी चांगली चाला ना सगळ्या काड्या पेट्या. तर चला म्हणलं आधी पहिल्यांदा देवपूजा करून घ्यावात आणि त्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात करणार आहे. आज तर चिवला आमच्या शाळेला सुट्टी आणि त्यामुळं काय आज दिवसभर काम असेच चालणार आहेत. तर चला म्हणलं आता सगळं निवांत आहे. तर पहा आज सुरुवातीला आम्ही देवपूजा केलेली किती छान वाटतंय. एकदम मन प्रसन्न वाटते देवपूजा केली तर. ते आमचं छोटंसं देवघर छान वाटतंय का कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाला पहिले तर आंघोळ केल्या देवपूजा करा वाटते आणि फ्रेश वाटते. तर मला तर एकदम भारी वाटतंय. एकदम मन प्रसन्न होते. पहिलं तर सुरुवात देवापासूनच करते आणि आज व्हिडिओमध्ये पण मी देवपूजापासूनच घेतले. फायनली माझे सगळं काम आवरलेलं आहे आणि काम आवरलंय म्हणलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण व्हिडिओ सकाळपासूनच चालू केलेला आहे. तर आता माझे बऱ्यापैकी सगळे काम आवरलेले आहेत. धुणं वगैरे स्वयंपाक वगैरे बऱ्यापैकी झालेले आहेत. आणि आज काहीतरी खास आहे तुम्हाला ते नंतर सांगणार आहे. तर त्याआधी पाहून घेऊया आपण आमच्या घरी कोण येणार आहे. त्यासाठी सारी तयारी केलेली मी. आमचं छोटंसं किचन तुम्हाला तर माहिती आमचं किचन कसं आहे. आणि मी सकाळी इतका मोठा स्वयंपाक केलेला आहे. आमच्या घरी कोणतरी येणार आहे. पाहू शकता तुम्ही मस्तपैकी इतकं मोठं वरण केलेलं आहे. हे पहा वरण आहे का नाही जबरदस्त वरण केलेलं आहे. बटाट्याची भाजी केलेली आणि पापड पण तळलेले आहेत. आणि मस्तपैकी आल्यानंतर ना गरम गरम चपात्या करायच्या. भात लावून ठेवलेला आहे. आणि हे कामून केलं माहिती का आमच्या घरी कोणतरी पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवलेला. आणि इतकं सारं काम झालेलं आहे माझं. आणि म्हणलं इतकं काम केलं त्याच्या आधी आपण एक व्हिडिओ घेऊ आहे. म्हणलं पाहुणे आल्यानंतर ना काय कामाच्या ह्याच्यात काय व्हिडिओ होणार नाही आपला. त्यामुळे आधी व्हिडिओ घेऊया. कारण इतकं भारी आहे. चला तुम्हाला सांगते आपण जाऊया आधी आपल्या हॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला सांगणार आहे गुड न्यूज. कारण की इतकी भारी गुड न्यूज आहे माहिती आहे का. आम्ही इतक्या दिवसापासून त्या गोष्टीची वाट पाहिली होती. ह्याच्या आधी आम्हाला भेटत होतं त्याच्यानंतर ना इतक्या दिवसानंतर आम्हाला भेटलंय. मी इतकी खुश आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी पेढे देते कारण की मी त्या गोष्टीसाठी पेढे पण घेऊन आलेले. मस्तपैकी गुड न्यूज काय असेल असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पहिले तर पेढे खाऊन घ्या. मस्त पेढे येतं आणि गुड न्यूज पण इतकी भारी आहे. तर या सगळेजण पेढे खायला. तर या पेढे खावा सगळेजण. छान आहेत पेढे. आणि गुड न्यूज काय माहिती का गुड न्यूज काय भारी असणार आहे तुम्हाला माहिती आहे का? खूप छान अशी गुड न्यूज असणार आहे. कारण की आज आहे आमचा खुशीचा दिवस. खूप सारी खुशी झालेली आज मित्रांनो. एकदम भारी वाटायला ना. खूपच छान वाटले. कारण की तुम्हाला माहिती आहे आम्ही जवळपास 2020-21 पासून व्हिडिओ बनवत होतो. पण काही कारणास्तव आमचं मध्ये व्हिडिओ बनवणं बंद झालं होतं बरं का. पण त्यानंतर आता आम्ही एकच महिना बरं का फक्त 1 महिना झाला आम्ही व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेलं आहे मित्रांनो. 1 महिन्यामध्ये आमचं आज आलेलं पेमेंट. फक्त 1 महिन्याचं पेमेंट आलं. 1 महिन्याचं पेमेंट आलं. आणि खरं सांगतो आमचा कमबॅक एवढा भारी झालाय. व्हिडिओ आता मला वाटलं आम्ही 1-1.5 वर्षांनंतर व्हिडिओ स्टार्ट केलेले आहेत. तर मला वाटलं की व्हिडिओला व्ह्यूज जातात का नाही, लोक आम्हाला विसरले का काय बाबा, कुणी आमचे व्हिडिओ बघतं का नाही, अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या मित्रांनो. खूप असं वेगळं पडले होते. आणि त्याचबरोबर आम्हाला 1 महिन्यात इतका भारी रिझल्ट भेटला ना. आमचं पेमेंट म्हणजे छान आलं बऱ्यापैकी. खरं सांगतो मनातून सांगतो एवढं हॅप्पी झालं ना. ते पेमेंट किती आलं ते तुम्हाला पण सांगणार आहे. पण त्याआधी माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरली खुशी बघा तुम्ही एकदा. भारी वाटन ना हो मला. इतक्या दिवसापासून मेहनत केली पुन्हा आम्ही स्टॉप केलं. नाही खरं सांगतो आज आहे 26 तारीख मित्रांनो. आज 26 तारखेला सकाळी ज्यावेळेस झोपेतून उठलो
त्यावेळेस तर मी व्यायाम करण्यासाठी गेलो होतो बाहेर, आणि मला यायला कधी 1-1.5 तास लागतो. त्यामुळे अनुष्काने आज व्हिडिओची सुरुवात केली होती. पण येता येता मी काय झालं, सहज आता मोबाईल बघितल्यानंतर मला नोटिफिकेशन दिसलं, टेक्स्ट मेसेज पडलेला होता, पेमेंट क्रेडिट झालेलं. एवढं हॅप्पी झालो. ज्यावेळेस मी व्यायाम करून घरी आलो ना, त्यावेळेस अनुष्काला सांगितलं, अनुष्का पण एवढी हॅप्पी झाली ना, खूप म्हणजे खूप हॅप्पी झाली. कारण की एवढ्या दिवसापासून स्वप्न जे होतं का, ते खूप दिवस झालं आमचं स्वप्न झोपेतच होतं म्हणायचं. 1 वर्षानंतर जागं झालं म्हणायचं ते स्वप्न आमचं. तर चला जास्त वेळ लागत, आपण पेमेंट किती आले हे तुम्हाला सांगतो मी अगोदर. तुला नेमकं काय वाटायलंय बरं, एवढं काय विचारात पडली तू? काय नाही वाटायला मला विचार पडला पेमेंट किती आला असं. तुम्ही मला विचारायला सांग सगळ्यांना पेमेंट किती आला असं. मग तू गेस कर ना, अंदाजे गेस कर, तुला काय वाटतंय नेमकं, तुला काय वाटतं असं विचार कर. मला अंदाज एवढा काय, कारण की आता काय झालं, खूप दिवस झालं तर आपलं बंदच होतं युट्यूब. आता आपण फक्त एकच महिना झाला चालू केलेलं आहे. मग तरी तुला काय वाटतंय नेमकं आता? मी काय करायचं किती केलं तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला शून्यातून सुरुवात करायची सवय लागलेली, बरोबर? मी त्यामुळे विचारत नव्हते किती आले काय आलं, फक्त व्हिडिओ घ्यायचं काम करत होते, बाकी काही नव्हतं. असं मी त्याच्याकडे आशा बी नव्हते ठेवत की इतके पेमेंट येईल का तितकं पेमेंट येईल, ह्याचा विचार पण नव्हते करत मी. झोपेतून उठल्या डॉलर कोण चेक करत होतं किती आले म्हणून? ते दुसरीकडले चेक करत होते, युट्यूबचे नव्हते चेक करत मी. युट्यूबचे मला एवढं जास्त माहितीच नव्हती, युट्यूबचे नव्हते चेक करत मी, दुसऱ्या चॅनलचे चेक करायचे, फेसबुकचे त्याचे त्याला माहिती होतं मला कसं चेक करायचं काय. तर ह्याचं काय मला माहिती नाही, मला सुद्धा अंदाजाने नाही की किती पेमेंट आला असेल. फक्त पेमेंट आलं ह्याचं हे मला माहिती आहे. गुड न्यूज यांनी सकाळी दिली व्हिडिओ वगैरे, कारण की आता ही कॅमेरा घेतला आम्ही, तर हे कंटिन्यू घरी असते. मला शूट करायचं तर मी शूट करते, त्यांना शूट करायचं ते शूट करतात. अगोदर मोबाईल मध्ये शूट करायचं म्हटलं ना, मग मोबाईल हिच्याकडे पण होता, फोन आयफोन होता, पण त्याची क्वालिटी थोडी डाऊन झाली आहे, त्यामुळे बघा प्रॉब्लेम तसा यायचा. त्याच्यामुळे तर जाऊ दे, आता तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने गुड न्यूज. नाही तुला काय वाटतं, तू गेस कर, मी गेस केल्याशिवाय सांग ना. तुला काय वाटतं, म्हणजे नेमकं मला कळलं पाहिजे, तुझा अंदाज बरोबर येईल का? तुझा अंदाज आपण चेक करू, सांग. स्टार्टिंग कर. एवढं नाही, स्टार्टिंग लई मोठी बी करू नको, कारण एवढं पण पेमेंट आलेलं नाहीये. हा, एवढं पण पेमेंट आलेलं नाहीये. 100चं करते, 100 आले तर तू अंदाज आला इतके पेमेंट आलं? 10,000 नाही, 15 नाही, 20. एवढं एकच महिन्याला चालू केलं अनुष्का? मग तर काय असते, होत नसते का पेमेंट, येत नसते का एकच महिन्यामध्ये? काय माहिती. नाही, ते पण नाही. विचार करून सांग, असं अंदाजे बोलू नको, एका दोन म्हणल्यासारखं. 17, 16 नाही. मग तुम्ही 20 बी नाही म्हणतात, 17, 16 बी नाही म्हणतात, 15 बी नाही म्हणतात, 10 बी नाही म्हणतात, मग आलेच किती सांगा ना मला. मग तुला अंदाज लागत नाहीये का? नाही. थोडं विचार करून गेस कर, म्हणजे तुला बी लक्षात येऊन जाईल. असं अंदाजे 25 सांगायला लागली तू, 5, 10, 20, 25 एका दोन म्हणल्यासारखं. माहितीच नाही ना, तर अंदाजा 25 सांगा ना. तुम्ही कोणाला विचारलं ना असं विचार पेमेंट किती आला असेल, मग ते पण असं लाईननीच सांगन ना, वेगळं सांगन का? सांगा आता तुमच्या तोंडात सांगा, मला माहिती नाही. मला फेसबुकचं त्याचं माहिती, पण इकडलं बाकीचं काही माहिती नाही मला. असं म्हणल्यानंतर कसं होणार आहे बरं? असं म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मला माहिती नाहीये. कारण की ह्यांना माहिती आहे, काही काही गोष्टी सांगत नाहीत मला. काही गोष्टी असतात त्या बायकोला न सांगितलेल्या पण चांगल्या. जर सांगितलं ना बायकोला सगळ्या गोष्टी, तर मग आपला कार्यक्रम लागेल. म्हणजे तुम्ही पैसे घेईन का? सांगा आता चला. माझ्या खिशातले पैसे चोरून किती झालेत ना, हे तुम्हाला आवर्जून एक वेळेस दाखवत. घरी 2 गल्ले भरले, 2 गल्ले. मी गावात तुमचे घेतलेत खिशातले पैसे. ज्या वेळेस मी तुम्हाला त्याचे पैसे दाखवले ना, 2 गल्ले सध्यामध्ये. तुम्हाला सांगू का, ह्यांची एक गोष्ट, मेन गोष्ट सांगते. काय करतात माहिती का, आम्ही इतके दिवसाचे साठून टाकलेले असतात पैसे, माझे 7-8 हजार असे गल्ल्यात साठते. माझा नवरा काय करतो, 2-3 हजार टाकतो, आणि त्यानंतर म्हणतात की हे सगळे पैसे आपण दोघांनीच साठवलेले असे म्हणतात. हे असे करतात. बरोबर आहे तुझं बी, पण मी तुला खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग आता मी गल्ला दाखवू, तुझे पैसे किती झाले त्याच्यामध्ये? चला जाऊ द्या, आता सगळं द्या सोडून, आणि पेमेंट किती आलं हे सांग. ज्यावेळेस आपल्यावर येते ना, त्यावेळेस माणूस विषय बदलतो. आणि हे सेम तू हेच केलंस तू. जाऊ दे, ते विषय द्या सोडून. सध्या आपण दोघांनी. चला मी तुम्हाला इथं कपाट दाखवतो, तुम्हाला कपाटामध्ये गल्ला दाखव. थांब ना 2 मिनिटं. कमून दाखवायची पण माझी. चेक. जाऊ द्या, नको, जाऊ द्या, ते द्या सगळं सोडून.
आणि युट्यूबचं पेमेंट किती आले ते सांगा सगळं ठीक आहे, पहिले. चला जास्त वेळ नका आता भरपूर जण बोलतील तुमचं बोलता बोलता तिसरीकडे चाललाय तुम्ही पण नक्की तुम्हाला 2 जे गल्ले साचले आहेत ना घरी तिनं भरलेले मी तुम्हाला ते आवर्जून फोडून किती पैसे निघलेत आणि किती माझ्या खिशातले पैसे चोरून त्याच्यामध्ये टाकलेत हे तुम्हाला मी नक्की दाखवून नाही देईन. घेतले तुमच्या खिशातले, खोटं नका बोलू तुम्ही, रुपया भेटत नाही तिच्यामध्ये. जाऊ द्या. तर मित्रांनो खरंच खूप हॅप्पी आहे. सकाळी मला 7:30 वाजता क्रेडिटचा मेसेज पडलेला आहे आणि त्यावेळेस एवढा हॅप्पी झालो खूप म्हणजे खूप हॅप्पी झालो. घरी आल्या अनुष्काला बोललो मी पेमेंट आलं आहे पण मी त्याच वेळेस विचार केला की अनुष्काला पेमेंट किती आलं आहे हे सांगायचं नाही आहे कारण की व्हिडिओमध्ये थोडा सस्पेन्स ठेवायचा होता. अनुष्काला गेस करायला लावतो पेमेंट किती आलं आहे आणि अजून पण तिला माहीत नाही आहे की पेमेंट किती आलं आहे. आलं आहे हे माहीत आहे फक्त किती आलं आहे हे माहीत नाही आहे. तर पेमेंट खरं सांगतो सांगा ना लवकर काय ग ग म करायला सांगा. गमचा विषय नाही आहे खरंच असा विचार करायची गोष्ट आहे. आम्ही फक्त 1 महिना झाला स्टार्ट केलेलं आहे बरं का. 1 महिना स्टार्ट करून आमचं पेमेंट खूप सारं आलेलं आहे खूप सारं विचारही करू शकत नाही अपेक्षेच्या पलीकडे आमचं पेमेंट आलेलं आहे मित्रांनो. ते पण 1 महिन्याचं यूट्यूबचं पेमेंट. मित्रांनो मी डायरेक्ट आकडा सांगणार नाही तुम्हाला किती आलेलं आहे डायरेक्ट आकडा सांगता येणार नाही मला पैशाचा किती आला आहे पण मी एक हिंट देतो त्याहून तुम्ही अंदाज लावू शकता की नेमकं किती पेमेंट आलं आहे आम्हाला. ते पण या महिन्याचं 1 वर्षानंतर या महिन्याचं 1 महिन्याचं पेमेंट किती आलेलं आहे. आयफोन 15 सहज खरेदी करू शकतो तेवढं पेमेंट आलं आहे. आणि आता काय माहिती आयफोन 15ची कोणाला किंमत माहीत नसेल तुम्ही फ्लिपकार्टला ॲमेझॉनला किंमत चेक करू शकता किती असेल. आणि विशेष म्हणजे आता मी जे सांगतोय का ते ऐकून हिच्या तर काही लक्षात आलेलं की नाही मला माहितीच नाही कारण की आता ही पण काय करायला माहिती आहे व्हिडिओ बंद झाल्यानंतर ही फ्लिपकार्ट ॲमेझॉनला आयफोनची किंमत चेक करत बसेल. आयफोन 15 हा आम्ही सहज खरेदी करू शकतो त्या पेमेंटमध्ये एवढं आमचं पेमेंट आलं आहे मित्रांनो. खरं सांगतो खूप म्हणजे खूप सारे हॅप्पी आहोत आम्ही या गोष्टीसाठी दोघे पण बरं का. एकदम भारी वाटायले खूप छान वाटतंय कारण की एवढं पेमेंट आज आम्हाला खूप दिवसानंतर इतक्या दिवसानंतर बघायला भेटलंय. हा आल्यामुळे थोडी खुशी वेगळीच राहते आणि एकदम भारी वाटायले. त्यामुळेच मी म्हटलं की आज गुड न्यूज आहे. गुड न्यूज हीच होती एकदम छान होती. तुमचा सपोर्ट होता म्हणून अशी गुड न्यूज भेटली. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या इथून पुढं पण अजून नवीन गोष्टी आमच्यासोबत. आणि खरंच थँक्यू सो मच म्हणावं लागेल ते पण खास स्पेशली तुमच्यामुळेच आज इथपर्यंत आहोत आम्ही बरोबर आहे. तर असंच शेवटपर्यंत आम्हाला सपोर्ट करत चला आणि थँक्यू सो मच. व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ मुद्दामून आम्ही पेमेंट किती आला याचा व्हिडिओ घेतला आहे कारण की हा व्हिडिओ बघून तुमच्या पण म्हणजे तुम्ही पण मोटिवेट झाला पाहिजेत यूट्यूबला व्हिडिओ बनवण्यासाठी. यासाठी आम्ही हा व्हिडिओ आवर्जून घेतलेला आहे बरोबर आहे. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. आणि विशेष म्हणजे मला अजून एक सांगायचं आहे किती पेमेंट आले आता हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा बरोबर. चला नक्की सांगू तुम्हाला. ठीक आहे चला बाय.